पावसाळ्यातलं महाबळेश्वर अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक पावसाळ्यामध्ये महाबळेश्वरला भेट देतात। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असतं ते म्हणजे वेण्णा लेक तलाव आणि महाबळेश्वर मधला लिंगमळा धबधबा। मी आता लिंगमळा धबधब्याच्या समोर उभा आहे। तुम्हाला इथलं सगळं मी मनमोहक असं दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता हा लिंगमळा धबधबा आहे जो वेण्णा लेक तलाव भरल्यानंतर या ठिकाणी प्रवाहित होतो। वेण्णा लेक मधलं पाणीच पुढं वेण्णा नदीमधून कनेर धरणाला जाऊन मिळतं आणि लिंगमळा परिसरामध्ये हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो। आणि हा धबधबा पाहण्यासाठी, हे धबधब्याचं मनमोहक रूप पाहण्यासाठी अनेक पर्यटक खरं पाहायला गेलं तर महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर या ठिकाणाला भेट देत असतात। आपण पाहू शकतो सुमारे 500 फूट उंचीवरून हा धबधबा कोसळतोय। अजस्त्र असं रूप या धबधब्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाबळेश्वरमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमधून तसंच महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यांमधून पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात। आणि हा धबधबा, धबधब्याचं रूप जे आहे, धबधबा जो प्रवाहित होतोय याचं रूप डोळ्यामध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न करतात। या ठिकाणी फोटोग्राफी सुद्धा केली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाबळेश्वर हे धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे, वेगवेगळ्या पॉइंटसाठी प्रसिद्ध आहे। आणि हा सगळा नजारा आपल्या कॅमेऱ्यात साठवून किंवा डोळ्यांमध्ये साठवून ते पुढे परतीचा प्रवास करत असतात। पावसाळा सुरू झाल्यानंतर महाबळेश्वरचं पावसाळी पर्यटन बहरलेलं पाहायला मिळतं। आणि या महाबळेश्वरमध्ये फिरत असताना पर्यटकांना मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे लिंगमळा धबधब्याचं। आणि हा धबधबा पाहण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात। आपल्यासोबत असेच महाराष्ट्रातून आलेले काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। कशा पद्धतीने हे महाबळेश्वर मधला आनंद घेतायत या पावसाचा, काय सांगाल? आपण आलात कुठून आणि पावसाचा आनंद एकूणच महाबळेश्वर मधला आपण कसा घेताय आणि आता कुठं भेट दिली? आम्ही सर आलोय यवतमाळमधून आणि इथे महाबळेश्वरला आमचं पहिल्यांदा विजिट आहे। आणि इथे धबधबा पण फार सुंदर आहे आणि लिंगमळा धबधबा आहे, वॉटरफॉल। खूप आनंद वाटला बघून आणि आनंद घेतला आम्ही पावसामध्ये। काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीने इथल्या पावसाचा आनंद घेताय, महाबळेश्वरच्या वातावरणाचा आनंद घेताय आणि एकूणच लिंगमळा धबधबा पाहून आपल्याला काय वाटतं? खूप छान वाटलं सर, अप्रतिम दृश्य आहे इथलचं। आणि माहितीये का, आम्ही आलेलो आहोत यवतमाळ जिल्ह्यामधून, एकदम छोट्याशा म्हणजे उमरखेड तालुक्यामधून आलेलो आहोत आणि आमची फर्स्ट विजिट आहे इथे। इतकं सुंदर दृश्य आहे की शब्दात वर्णन नाही करता येणार। नेत्रसुख म्हणतात ना, ते बघून कळलं इथे काय असतं ते नेत्रसुख। थँक्यू सर। आपण किती दिवस इथं आहात, म्हणजे आज किती दिवस झाले महाबळेश्वर मध्ये येऊन? आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय वाटतं? महाबळेश्वरचा एक वेगळा निसर्ग आहे किंवा आनंद आहे, कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आनंद लुटताय? आम्ही आज आमचा पहिला दिवस आहे आणि आम्ही पहिल्यांदा आलो इथं। समजा इथलं जे निसर्गाचं वातावरण आहे ते फार अप्रतिम आहे। समजा असं मला तरी वाटत नाही समजा मी कुठं पाहिलं म्हणून। समजा एवढं सुंदर वातावरण पावसाळ्यामध्ये, खूप छान वातावरण आहे नाही, परंतु महाबळेश्वर मध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत किंवा वेण्णा लेक तलाव आहे, त्याच्या शेजारचा परिसर खूप सुंदर आहे, किंवा आता आपण जे लिंगमळा धबधब्याला भेट दिली तो परिसर आहे। एकूणच काय तुम्ही अनुभूती या ठिकाणची घेतलेली आहे? म्हणजे एवढं सुंदर वातावरण आहे की म्हणजे असं आम्ही फॅमिली सोबत आलो, म्हणजे अप्रतिम असं सौंदर्य आहे इथलं। समजा म्हणजे शब्दात आपण नाही सांगू शकणार। आम्ही आलो होतो 2 दिवसासाठी, पण आम्हाला वाटते अजून 2 दिवस थांबावं इथे। अजून इतकं सुंदर वाटत आहे इथं। बाळा, तुला कसं वाटतंय महाबळेश्वर? छान वाटलं? धबधबा आवडला का? तर हे महाबळेश्वर मध्ये आलेले पर्यटक आहेत। खरं पाहायला गेलं तर हे यवतमाळ वरून या ठिकाणी महाबळेश्वर मध्ये पोहोचलेले आहेत। राज्यभरातून पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असतात। एकूणच महाबळेश्वर मधले वेगवेगळे पॉइंट्स असतील किंवा लिंगमळा धबधबा असेल, वेण्णा लेक तलाव असेल, या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला सध्या पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार जाधव सह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाबळेश्वर, सातारा।